अंगणवाडी सेविका भरती 2025 संपूर्ण माहिती. सेविका मदतनीसाठी मोठा धमाका, मोठा बदल. नवीन जी.आर. नुसार पहा. परीक्षा नाही थेट नियुक्ती. अर्ज सुरू 18 फेब्रुवारी. अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. अंगणवाडी सेविका भरतीसाठी शिक्षण किती असावे? वयाची मर्यादा काय? महत्त्वाच्या 15 अटी. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभाग अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस पदाची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 5,639 अंगणवाडी सेविका पदासाठी तसेच 13,243 अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. या पार्श्वभूमीवर अर्ज करण्याच्या अटी काय आहेत? वयाची मर्यादा काय असावी? असे वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे भरती प्रक्रिया सर्व अटी जाणून घेऊया. नियम आणि अटी काय? एक सोबतच्या विहित नमुन्यातील अर्ज व त्यातील सर्व रकाने उमेदवाराने कागदपत्राच्या आधारे स्वतः भरावेत. अर्ज अपूर्ण माहिती लिहिलेला अर्ज रद्द ठरवून निकाली काढण्यात येईल. 2 म्हणजे शैक्षणिक पात्रता. भाषेचे ज्ञान. अंगणवाडी मदतनीस या पदासाठी उमेदवार किमान इयत्ता 12वी उत्तीर्ण, राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या समक्ष अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील. यामध्ये शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवार 12वी पेक्षा जास्त पदवी किंवा पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता धारक करत असल्यास या बाबतची गुणपत्रके प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. तसेच ज्या अंगणवाडी केंद्रासाठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे अशा अंगणवाडी केंद्रामध्ये 50% पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा बोलणारे असतील तर तेथील अंगणवाडीमध्ये मदतनीस यांच्या पदावर सदर भाषेचे ज्ञान असणे उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल. वयाची अट. अंगणवाडी मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा 18/2/2025 रोजी किमान 18 वर्ष कमान 35 वर्ष असे राहील. तथापि विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा किमान 40 वर्षे राहील. वास्तवाची स्थानिक रहिवासी असणे अट. अर्जदार महिला संबंधित ग्रामपंचायत नव्हे तर महसूल गाव, वाडी, तांडा, वस्ती येथील स्थानिक रहिवासी असावी. लहान कुटुंब अट. अंगणवाडी मदतनीस या पदासाठी लहान कुटुंबाची अट खालीलप्रमाणे लागू राहील. लहान कुटुंब याचा अर्ज उमेदवारास जास्तीत जास्त 2 हयात अपत्ये. उमेदवारास 2 हयात अपत्यापेक्षा अधिक अपत्ये असल्यास उमेदवार पात्र ठरणार नाही. अर्ज. महिला उमेदवारास लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अंगणवाडी मदतनीस या पदावर अंतिम निवड झाल्यास उमेदवारास ग्रामपंचायत राज संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असल्यास या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज स्वीकारणे. विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज निश्चित केलेल्या कालावधीत कार्यालयीन वेळेत सार्वजनिक शासकीय सुट्टीचे दिवस वगळून स्वीकारले जातील. अर्जासोबत उमेदवाराची शैक्षणिक अर्हता व इतर आवश्यक कागदपत्रे ही साक्षांकित किंवा सक्षम अधिकाऱ्यांच्या यांच्याकडून प्रमाणित किंवा साक्षांकित केलेले असणे आवश्यक राहतील. अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पदभरती संदर्भात अंतिम निवडीपूर्वी केंद्र शासन राज्य शासनाने निवडीच्या निकषात वेळोवेळी बदल सुधारणा के उमेदवारांवर बंधनकारक राहतील. पदभरती संदर्भाने समस्या निर्माण झाल्यास याबाबत शासन निर्देशानुसार अंतिम निवड घेण्यात येईल. अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज दाखल करतेवेळी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राच्या सर्व प्रमाणपत्राचा विचार केला जाईल व त्या आदेशाचेच शैक्षणिक व इतर अर्हतेचे गुणाकरण ग्राह्य धरले जातील. त्यानुसार गुणाकरण यादी तयार केली जाईल. अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर कोणतेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाहीत व त्याचा विचार केला जाणार नाही. एका पदासाठी एकच अर्ज करावा लागेल. जाहीर प्रकटन नमूद केलेले अर्ज. अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांचे रिक्त पदे भरण्याबाबत ऐनवेळी काही अडचणी निर्माण झाल्यास याबाबत रिक्त पदे भरणे अथवा भरती प्रक्रिया रद्द करण्याबाबतचा अधिकार बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी राखून ठेवलेला आहे. पदाची संख्या किमान किंवा
आधारित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी किंवा चुकीची आढळून आल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. विधवा व अनाथ उमेदवारांबाबत सक्षम अधिकाऱ्यांची यांचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस हे पद निव्वळ मानधनी तत्वावर असल्याने शासनाने लागू असलेल्या लाभ, वेतन, भत्ते, निवृत्तीवेतन इत्यादी या पदापासून लागू राहणार नाहीत. अंगणवाडीच्या अनुभवासाठी फक्त बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.